राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड आणि वाद हे एक समीकरण झाल्याचं चित्र आहे। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल केलेलं वक्तव्य ताजं असतानाच त्यांनी पुन्हा एकदा एक नवं वक्तव्य केलंय, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत त्यांनी हे वक्तव्य केलंय। न्याय व्यवस्थेत आरक्षण देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावर अन्याय केलाय। न्यायपालिका सध्या निष्पक्ष राहिलेली नाही। अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो असं आव्हाड म्हणाले। त्यांच्या या वक्तव्याने वाद झाला। अखेर यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं, मात्र तोपर्यंत राजकारण चांगलंच तापलं होतं। पहा कोण काय म्हणालं। नाही, काय ते जे बोलतात त्याच्याबद्दल मी काही बोलावं हे काही मला वाटत नाही, परंतु अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आज संविधान दिला त्याच्यामध्ये सर्व जाती सर्व धर्माच्या लोकांना न्याय दिला। आज 80% लोकांना न्याय मिळाला नाही, ही भाषा तर मी त्यांची जी आहे त्याचा निषेध करेल। शेवटी बाबासाहेब जे होते त्यांच्यासोबत अजून 5 लोकांचे होते, 4 लोक होते। त्या 5 लोकांनी जे काही संविधानाचे घटनात्मक प्रत्येक माणसाला घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आता अनेक लोक आमचे जे बोलतात ते रामाच्या बद्दलही बोलले। आता रामाच्या बद्दल जे लोक बोलू शकतात, तर मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यांना काय उत्तर देऊ त्याचा। आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत, म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला हा परिणाम। रामाबद्दल अपशब्द काढणे, आज बाबासाहेबांबद्दल काढलाय। उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल। लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना डिचवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे। अनेक जण याबद्दलच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे। मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो, तुमची फिलॉसॉफी तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा। लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील। मग कुणी जर तुमचे कपडे फाडले तर रडत बसू नका, एवढं त्यांना माझा सल्ला राहणार।